रामराम शेतकरी मित्र. ज्या शेतकऱ्यांनी 2020च्या नंतर महा-डी-बी-टी या योजनेवर अर्ज केलेले होते त्यांना 1, 2, 3 या तारखेंना मोबाईलवर SMS प्राप्त झालेला आहे. SMS करायला आता पुढे काय करायचे, तर या योजनेत कोणाला ट्रॅक्टर लागले असेल, कोणाला पेरणी यंत्र लागले असेल, कोणाला फवारणी यंत्र, कोणाला अजून इतर वस्तू लागलेल्या आहेत. SMS आला म्हणजे SMS आल्यापासून पुढील 10 दिवसाच्या आत आपल्याला महा-डी-बी-टी या पोर्टलवर आपले जे काही डॉक्युमेंट आहेत, GST बिल असेल किंवा अन्य RC बुक, ट्रॅक्टरचे काही जे असतील कागदपत्र, ते या महा-डी-बी-टी या वेबसाईटवर अपलोड करणं आहे मित्रांनो. माझ्याकडे एक मेसेज प्राप्त झालेला आहे. त्यात असं लिहिलेलं आहे, आपली खत व बी पेरणी यंत्र 7 फन या घटकासाठी ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे निवड झाली आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर घटकातील आवश्यक कागदपत्रे महा-डी-बी-टी पोर्टलवर लॉग इन करा. आजपासून 10 दिवसाच्या आत अपलोड करावे, अन्यथा आपला अर्ज रद्द होईल. अशा प्रकारचा मेसेज सर्वांना आलेले आहे. फक्त प्रत्येक घटकासाठी कोणाला वेगवेगळा मेसेज आलेला असू शकतो. तर हे कागदपत्र तुम्ही 10 दिवसाच्या आत महा-डी-बी-टी पोर्टलवर सादर करायचे आहे. 10 दिवसाच्या आत जर सादर नाही केले तर आपला अर्ज रद्द होण्याची शक्यता असते. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा.